Hello student, today's lecture is on the mechanism of the muscle contraction. In last lecture we studied about the thick filament of the muscles and thin filament of the muscles. The mechanism of the muscle contraction theory is also known as the Riches theory. It is also known as the Oak-Alarm theory. So let's see the contraction of the muscle. Firstly, impulse generated from the nerve impulse, motor nerve, and action potential generate into the T-tubules. Due to the action potential, T-tubules release calcium ions, and due to the calcium ions, acetylcholine is released in the muscles or myofilament, and due to the acetylcholine, the conformation change of the troponin and tropomyosin complex and actin are uncovered. At the same time, breakup of the ATP into the myosin head and myosin attached to the actin, and myosin pull the actin and actin slide over the mice. This is the simple theory of the muscle contraction. Muscle contraction मध्ये ऍक्च्युअली काय होतं की मसल कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी पहिल्यांदा मोटर नर्वने काय केलं पाहिजे, इम्पल्स जनरेट केला पाहिजे. तो पण कोणत्या एरियामध्ये, त्याच्या मसल्स मध्ये काय प्रेझेंट आहे, टी ट्यूब्यूल्स प्रेझेंट आहे. टी ट्यूब्यूल्स कशाला म्हणायचं की दोन मसल्स मध्ये काही स्पेस प्रेझेंट आहे, त्याला आपण काय म्हणतो, टी ट्यूब्यूल्स. तिथे काय होतं, इम्पल्स जनरेट होतो फ्रॉम दी मोटर नर्व आणि ते ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होतं ड्यू टू दी मोटर इम्पल्स ऑफ दी motor nerve. Action potential generate and T tubules release calcium ion, and due to the release of the calcium ions, conformation change of the troponin and tropomyosin complex. म्हणजे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं की काय, ऍक्टिन फिलामेंट कशाने बनली आहे, ऍक्टिन फिलामेंट बनली आहे ऍक्टिन, ट्रोपोनिन अँड ट्रोपोमायसिन. ऍक्च्युअली ट्रोपोनिन अँड ट्रोपोमायसिन कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन आहे, ते काय करत असतात, कव्हर करत असतात, प्रोटेक्ट करत असतात अननेसेसरी मसल कॉन्ट्रॅक्शन होऊ नये म्हणून. जेव्हा कॉन्ट्रॅक्शनची गरज आहे त्यावेळेस ते काय होतं, कॉम्प्लेक्स त्यांचा चेंज होतो आणि ऍक्टिन फिलामेंट अनकव्हर होतो. पण जनरली ज्यावेळेस आपल्याला कॉन्ट्रॅक्शन करायचं नसेल मसलचं, त्यावेळेस ऍक्टिनची जी काय ऍक्टिव्ह साईट आहे, म्हणजे मायोसिन आणि ऍक्टिनचं इंटरॅक्शन होण्यासाठी जी काय ऍक्टिव्ह जागा आहे, ती जागा कव्हर केली जाते ड्यू टू दी ट्रोपोमायसिन अँड ट्रोपोनिन प्रोटीन. देन नेक्स्ट, ज्यावेळेस अनकव्हर होतो त्यावेळेसच breakup ATP on the myosin head and myosin attached to the actin, and myosin pull the actin and actin slide over the myosin. ही सिंपल थेअरी आहे, आपण डायग्राम नुसार समजून घेऊया. फर्स्टली तुम्ही इथे पाहताय की काय रिलॅक्स स्टेज आहे. इथे दिस इज अ actin filament and this is myosin filament. Myosin filament is also known as the thick filament. Actin filament is also known as the thin filament. Myosin filament made up of the head, shaft and tail. Actin filament made up of three types of the protein. First is the troponin, tropomyosin and actin. Actin, the blue color indicate the actin, and actin made up of the F-actin protein. ही रिलॅक्स स्टेज आहे. आता यामध्ये काय होईल, इम्पल्स जनरेट झाले मसलमध्ये, इम्पल्स जनरेट झाल्यानंतर ना हा कॉम्प्लेक्स काय होईल, चेंज होईल. ट्रोपोनिन अँड ट्रोपोमायसिन काय होत आहे, त्यांचा कॉम्प्लेक्स चेंज होत आहे, त्यांची पोझिशन चेंज होती आणि जी काय ऍक्टिनवर काय आहेत, ऍक्टिव्ह साइट्स प्रेझेंट आहेत. त्या ऍक्टिव्ह साइट्स काय ओपन होतात, ऍक्टिव्ह साइट्स ओपन होतात आणि त्यावेळेस मायोसिन हेड मध्ये एटीपी काय होते, हायड्रोलिसिस होते, एनर्जी लागते मायोसिनला ऍक्टिन सोबत अटॅच होण्यासाठी. आणि मग मायोसिन ऍक्टिन बाइंड झाल्यानंतर ना मायोसिन ऍक्टिन काय करते, पुल करते टुवर्ड्स देम आणि काय होते, मसल्स कॉन्ट्रॅक्शन होते. दिस इज अ सायक्लिक प्रोसेस ऑफ दी मसल्स कॉन्ट्रॅक्शन. इथे काय रिलॅक्स स्टेज आहे. फर्स्टली काय होईल, इम्पल्स जनरेट होईल, कॅल्शियम आयन जनरेट झाल्यामुळे ऍक्शन पोटेन्शियल जनरेट झालं. ते कशामुळे जनरेट होतं, ड्यू टू दी कॅल्शियम आयन, आणि फ्लक्स जनरेट होतो इनटू दी मसल्स. त्यामुळे काय होतंय,
मोस्टली काय ॲक्टिन आणि मायोसिन काय होतात एकमेकांना बाइंड होऊन ॲक्च्युली ऑक अलॉंग थेअरी आपण म्हटले ते त्याच्यावरूनच की काय जनरली हे मायोसिन आणि हे ॲक्टिन आहे बरोबर. हे दोघांची अटॅचमेंट होऊन मायोसिन काय करत असतं ॲक्टिनला पुल करत असतं टुवर्ड्स दी मायोसिन. सो अशी मूवमेंट होत असते मसलचे कॉन्ट्रॅक्शन होत असतं मसलचं ड्यू टू दी ॲक्टिन अँड मायोसिन इंटरॅक्शन. बट अननेसेसरी मूवमेंट होऊ नये म्हणून कोणते प्रोटीन आहे आपल्याकडे ट्रोपोमायोसिन अँड ट्रोपोनिन. ते काय करत असतात ॲक्टिन वर जी काय ॲक्टिव्ह साईट असते बाइंड होण्यासाठी मायोसिन बरोबर ती ॲक्टिव्ह साईट काय केली जाते कव्हर केली जाते. इथे पहा कव्हर केली. पण ज्यावेळेस सिग्नल भेटतो त्यावेळेस ते काय करतात ट्रोपोनिन अँड ट्रोपोमायोसिन कॉम्प्लेक्स चेंज होतो. ॲक्टिन वर जे काय मायोसिन बाइंडिंग साईट आहेत ॲक्टिव्ह त्या ओपन होतात. त्याच वेळेस एटीपी हायड्रोलिसिस होते ऑन दी हेड ऑफ दी मायोसिन आणि ह्या दोघांमध्ये बाइंडिंग होऊन ॲक्टिन काय केलं जातं पुल केला जातो अलॉंग ऑन दी मायोसिन. So this is about the muscle contraction. In next lecture we studied the relaxation of the muscles. Let's see the contraction and relaxation. The diagram, there are two diagrams which show the relaxation and contraction of the muscles. Firstly, in diagram we show the thick filament, thin filament, Z line and M line. What is meant by the Z line? The line which connect actin filament in Z manner, which is known as the Z line. Thick filament is also known as the myosin filament. Thin filament is also known as the actin filament. Now, this is the relaxation. And this is a contraction. ऍक्च्युली ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिसतोय जो काय झेड लाईन आहे म्हणजे जो काय ऍक्टिन फिलामेंटचा आहे तो एरिया कसा झालाय कॉम्पॅक्ट झालाय. हे कशामुळे होतं ड्यू टू दी कॉन्ट्रॅक्शन. फर्स्टली काय होईल रिलॅक्सेशन स्टेज मध्ये काय होतं मसल्स रिलॅक्स असतात ड्यू टू दी ऍक्टिव्ह साइट्स आर कव्हर विथ दी ट्रोपोनिन अँड ट्रोपोमायसिन. म्हणजे जी काय ऍक्टिन फिलामेंट आहे त्याच्यावर जी काय ऍक्टिव्ह साइट आहे मायोसिनला कनेक्ट करण्यासाठी ती ऍक्टिव्ह साइट कव्हर केली जाते ट्रोपोनिन अँड ट्रोपोमायसिन आणि कॉन्ट्रॅक्शन होऊ शकत नाही बरोबर. ही रिलॅक्स स्टेज आहे मसलची. दिस इज अ डायग्राम ऑफ द रिलॅक्सेशन ऑफ द मसल्स की ह्या स्टेज मध्ये थिक फिलामेंट अँड थिन फिलामेंट रिलॅक्स स्टेज मध्ये राईट. आणि कॉन्ट्रॅक्शन मध्ये काय होतंय कॉन्ट्रॅक्शन मध्ये मोटार एंड प्लेट कडून काय होतं इम्पल्स जनरेट केला जातो इनटू दी टी ट्यूब्युल्स. देन टी ट्यूब्युल्स काय करतात कॅल्शियम आयन्स काय करतात जनरेट करतात. ड्यू टू दी कॅल्शियम आयन्स ट्रोपोनिन अँड ट्रोपोमायोसिन कॉम्प्लेक्स काय होतं uncovered the myosin binding site or it is also known as the actin active sites. म्हणजे ऍक्टिन वर ऍक्टिव्ह साइट प्रेझेंट असते मायोसिनच्या अटॅचमेंट साठी. पण ट्रोपोनिन अँड ट्रोपोमायोसिन ते काय करत असतात कव्हर करत असतात. पण ज्यावेळेस इम्पल्स जनरेट होतो म्हणजे फॉर एक्झाम्पल मला मूवमेंट करायची माझ्या ब्रेन कडून सिग्नल गेला पाहिजे. माझ्या ब्रेन कडून सिग्नल कुठे जाणार मसल्स मध्ये तो सगळ्या मायोफिलामेंट मध्ये जनरेट होणार. त्याचा एक स्मॉलेस्ट पार्ट आहे सार्कोमियर. त्या सार्कोमियर मध्ये पण तो जाणार आणि ऍक्टिन फिलामेंट वर जे काय ट्रोपोमायसिन आणि ट्रोपोनिन आहे त्यांच्यामध्ये चेंज होणार आणि जी काय ऍक्टिव्ह साइट आहे मायोसिनला अटॅच होण्यासाठी ती ओपन होते. त्यासोबत काय होतं अटॅच होतात मायोसिन आणि ऍक्टिन आणि मायोसिनवर ऍक्टिन काय होतं स्लाइड अप होतं आणि या टाइप मध्ये कॉन्ट्रॅक्शन होतं. सो दिस इज अबाउट द फिजियोलॉजी ऑफ द मसल्स रिलॅक्सेशन अँड इन विच show the two diagram. This is a relaxation and contraction. Simply relaxation मध्ये
ट्रोपोनिन अँड ट्रोपोमायोसिन कॉम्प्लेक्स अनचेंज्ड असतो, तो त्याच्या पोझिशनवर असतो. थिन फिलामेंटवर त्यांनी ॲक्टिनला काय केलेलं असतं, कव्हर केलेलं असतं. आणि कॉन्ट्रॅक्शनमध्ये तो कॉम्प्लेक्स चेंज होतो आणि मोनली ॲक्टिन साईटवर काय प्रेझेंट असतो, जो काय मायोसिन बाइंडिंग साईट असते ती ओपन होते. मायोसिन त्यासोबत इंटरॅक्ट करतं, या टाईपमध्ये इंटरॅक्ट करतं आणि त्याला खेचतो स्वतःकडे. त्यावेळेस ॲक्टिन काय होतो, पुल होतो, त्या टाईपमध्ये कॉन्ट्रॅक्शन होतं. So this is about the physiology of the muscles relaxation and contraction. Thank you so much. The properties of the muscles on electric stimulation. First is a single muscle twitch. Single muscle twitch कशाला म्हणायचं, की ज्यामुळे काय होईल, इनिशिएट होईल कॉन्ट्रॅक्शनला, अशा स्टिम्युलेशनला काय म्हणायचं, सिंगल मसल ट्विच. असं स्टिम्युलेशन की ते काय करते, सुरुवात करते कॉन्ट्रॅक्शनला, त्याला म्हणायचं सिंगल मसल ट्विच. देन समेशन कशाला म्हणायचं, इफ मसल स्टिम्युलेटेड बिफोर द एंड ऑफ द ट्विच. म्हणजे काय, पहिल्यांदा ट्विच काय स्टिम्युलेशन बरोबर, ते स्टिम्युलेशन कंप्लीट व्हायच्या आधीच काय होतंय, कॉन्ट्रॅक्शन होतंय, त्याला काय म्हणायचं, समेशन. देन टीडीएमएस, दे स्टिम्युलेशन व्हेरी रॅपिड. ज्यावेळेस स्टिम्युलेशन व्हेरी रॅपिड असेल त्याला काय म्हणायचं, टीडीएमएस. देन रिफ्रॅक्टरी पिरियड, म्हणजे दोन स्टिम्युलेशन आहे, फर्स्ट मसल कॉन्ट्रॅक्शन आणि सेकंड मसल कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे एकदा मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर लगेच रॅपिडली होत नाही, त्यामध्ये एक टाइम लागतो. त्याच टाइमला काय म्हणतो आपण, रिफ्रॅक्टरी पिरियड, आणि तो किती आहे, 0.02 सेकंडचा आहे कॉन्ट्रॅक्शन मधला. देन थ्रेशोल्ड स्टिम्युलस. थ्रेशोल्ड स्टिम्युलस कशाला म्हणायचं, मिनिमम स्ट्रेंथ लागते मसल कॉन्ट्रॅक्शनला, त्याला काय म्हणतो आपण, थ्रेशोल्ड स्टिम्युलस. देन ऑल ऑर नॉन प्रिन्सिपल स्टिम्युलस बिलो द थ्रेशोल्ड विल नॉट रिझल्ट इन कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे आपण इथे पाहिलं, मिनिमम थ्रेशोल्ड पोटेन्शियल काय आहे, मिनिमम स्ट्रेंथ आहे. मिनिमम स्ट्रेंथ मध्ये काय आहे, त्याच्यापेक्षा कमी असेल, थ्रेशोल्ड विल नॉट रिझल्ट इन कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे स्ट्रेंथ त्यापेक्षाही कमी असेल तर काय होत नाही, कॉन्ट्रॅक्शन होत नाही. पण त्या परिस्थितीत सुद्धा कॉन्ट्रॅक्शन झालं, कॉन्ट्रॅक्शन लीड टू मॅक्झिमम फोर्स. कॉन्ट्रॅक्शन झालं तर त्याला मॅक्झिमम फोर्स. देन ऑक्सिजन, आपण जास्त पडलं किंवा हेवी एक्सरसाइज केली, एक्स्ट्रा मुवमेंट झाली तर काय होतं, बॉडीमध्ये ऑक्सिजन सप्लाय कमी होतो, तो रिकवर केला जातो, त्यालाच काय म्हणतो, ऑक्सिजन लेवल. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ द मसल्स कॉन्ट्रॅक्शन ऑन इलेक्ट्रिकल स्टिम्युलस. थँक यू.